आकाश आकाश लास्ट वॉर्निंग 3 बॉल पेनल्टी भेटतील 1 मिनिटात बॉल नाही पडला तर 1 मिनिटात बॉल नाही पडला 3 बॉल पेनल्टी भेटेल डायरेक्ट. काय सरकार का तमाशा नको. तर या गोष्टी बऱ्याच वेळा अनाउन्समेंट करायला सांगिततात आयोजन कमिटी, त्यामुळे विशेष तुम्हाला सूचना. चला आयोजन कमिटीने आता विशेष तुम्हाला शेवटचा 1 मिनिट दिला आकाश, लगेच नाही तर अन्यथा तुम्हाला पॅनल्टी घेऊनच खेळावं लागणार आहे. कारण जवळजवळ टॉस जिंकून आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरून त्याला 15 मिनिटं झालीत. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. बरेचसे व्ह्यूअर्स बरेचसे प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात. रायगड जिल्हा संपूर्ण तुम्हाला पाहतोय, त्यामुळे मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय रायगड प्रीमियर लीग, त्यामुळे वेळेचं बंधन आहे, वेळेवर तुम्हाला यावं लागतं आणि त्यामुळे वेळेवर तुम्ही येत राहा, विशेष तुम्हाला सूचना. तर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. परेश ठाकूरला तुम्ही पाहू शकता आणि त्याला साथ देताना असताना टाकीगावचा स्वप्नील खारपाटीलला तुम्ही पाहताय. उरण तालुक्यातील दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आणि आज उरण तालुक्यातील 3 कर्णधार पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला परेश ठाकूर आहे, दुसऱ्या बाजूला आकाश पाटील आहे, त्यानंतर अमित नाईक आहे. त्यामुळे आज उरण तालुक्यातील 3ही खेळाडू ते देखील कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आज मोठं चॅलेंज असणार आहे. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेला तर आकाश जहांगीरचा संपूर्ण दिवस होता, पण काल आकाश तारेकरला संघर्ष करावा लागला मैदानाच्या आतमध्ये. काल देखील अर्धशतक 2 पाहायला मिळाले, विनीत माळीच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. आकाश जहांगीरनं 100हून अधिक धावा बनवल्यात आणि काल अगदी चांगला दिवस देखील पाहायला मिळाला. थोडासा पाऊस कमी होता, पण आज दिवसाला सुरुवात पावसानं झाली. कांचन पालकर सर पण मैदानाच्या आतमध्ये पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हणण्यात कधी कधी फायदा बॅटिंग टीमला होत असतो, कधी कधी बॉलिंग टीमला होत असतो, पण त्यासाठी तुम्हाला एफर्ट देणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. दाकटुईचा महत्वाचा गोलंदाज आहे, दाकटुई गावाला बिलॉंग करणारा खेळाडू रोहित गुरुनाथ घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. उरण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आहे, ज्यानं सर्वाधिक बाईक जिंकल्यात. 7 बाईक जिंकण्याचा कारनामा रोहित गुरुनाथ घरच्या नावावर आहे. उरण एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता ज्युनियर कृष्णा सातपुते, मिस्टर हेलिकॉप्टर परेश श्याम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज आणि महत्वाची विकेट. पहिल्याच बॉलवर परेश ठाकूरला खातही ओपन करून दिलं नाहीये. रोहित घरतनं पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट मिळवल्या. पहिल्याच बॉलवर परेश ठाकूर मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज आणि महत्वाची विकेट. कॅप्टनला खाते ओपन करू दिलं नाही. ज्या परेश श्याम ठाकूरची रबर बॉलची एक वेगळी सुरुवात झाली होती जासईच्या मैदानामध्ये. एका दिवसामध्ये ज्यानं 30 षटकार ठोकले होते, 2 अर्धशतक पाहायला मिळाले होते, 200 धावा ज्यानं बनवले होते एका दिवसामध्ये, त्या परेश ठाकूरला या मैदानामध्ये खाते ओपन करू दिले नाही. ती ओळख आहे रोहित गुरुनाथ घरची, दाकटुईचा गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलवर महत्वाचीच विकेट मिळवला. संघाचा कर्णधारला बाद केला. मैदानाच्या आतमध्ये एक लेजंड खेळाडू पाहायला मिळतात. निलेश ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतात, गत वर्ष संघ मालक देखील राहिलेत आणि बिंदास खेळाडूच्या भूमिकेने पाहायला मिळतात. निलेश ठाकूरला तुम्ही पाहताय, तुमचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यामुळे सुरुवात कशी का होईना पण तुम्हाला शेवट गोड करावा लागतो. 6 षटकांची तुम्ही मॅच खेळताय. बॉलिंग लाईन जर पाहायला गेलं तर संकेत पाटील सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे. आकाश आपण आशिष पाटीलला पाहतोय, जो सध्या इम्पॅक्ट प्लेअर आहे. बॅटिंग लाईन मध्ये पाहायला गेलात तर चांगली बॅटिंग लाईन देखील पाहायला मिळते. प्रणित ठाकूर सारखा खेळाडू आहे. त्यानंतर स्वप्नील खारपाटील आहे, जो टाकेवरचा खेळाडू आहे. निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावर एक महत्वाचे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये निलेशला पाहतोय आपण. यावेळचा बॉल टोकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, चॉप केला होता, हलक्या हाताने खेळून काढला. मिड ऑफ एरियामध्ये चेंडू निघून गेला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. व्हेरिएशन जास्त आहेत आणि त्याचा जास्तच फायदा रोहित घरत करताना पाहायला मिळतात. कधी कधी इन स्पिन करतात, कधी कधी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्यामुळे फार कमी कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त बाईक उरण तालुक्यामध्ये जिंकणारा पहिला खेळाडू आहे रोहित गुरुनाथ घरत. 7 बाईक ज्याच्या नावावर आहेत, अनेक सायकल त्याने जिंकल्यात. मोठमोठ्या स्पर्धा, उरण प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ज्याने गाजवल्या
आणि मागील 3 वर्षामध्ये 7 बाईक जिंकल्या. त्यानंतर चैतन्य पाटील हे मोठं नाव आहे विंधणे ग्रामपंचायतीमधील. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झाला. पाठीमागच्या दिशेनं स्लिपमध्ये चांगलं शतक्षण पाहायला मिळते. समर्थ कडू तिथे आहेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. विंधणे ग्रामपंचायत म्हटल्यानंतर 8 गावांना एकत्र केलं जातं. कंठवली असेल, विंधणे असेल, बोरखार असेल, टाकीगाव असेल, नवापाडा असेल, धाकटी जुळे असेल, हे सर्व एकत्र मोठी ग्रामपंचायत आणि मोठे खेळाडू आहेत. वैभव पाटील असतील, अमय पाटील असतील, चैतन्य पाटील असतील, गीते जोशी असेल, आकाश असेल, बाबू असतील, सज्जन मोकल असेल, शुभम डाकी असतील, ही सर्व मोठी स्टार टेलिकास्ट पाहायला मिळतात. त्यामुळे मोठी ग्रामपंचायत आणि आज विंधणे ग्रामपंचायतीला सपोर्ट करण्यासाठी बरेचशी खेळाडू देखील पाहायला मिळतात. अनेक प्रेक्षक पाहायला मिळतात. मागील 4ही चेंडूवर मोठा फटका खेळूच दिला नाही. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुमचा टप्पा चांगला असायला लागतो, तुमचा व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळतं. काल देखील जर पाहायला गेलं तर शुभम डाकीचं चांगलं स्पेल पाहायला मिळालं. त्याचा संघ देखील काल सुपर 60 मध्ये क्वालिफाय झाला. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या कडला लागलाय. रोहित घरात इथपर्यंत पोहोचलाय. महत्वाची विकेट कॉटन बोल्ड आणखीन एक हात लागलाय मोठा परेश ठाकूरच्या संघाला. निलेश ठाकूर बॅक टू डिपार्ट्स. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाची कमाल पाहायला मिळाली. रोहित घरात आला आणि रोहितनं महत्वाच्या विकेट मिळवल्या. 2 धुतुमचे खेळाडू बाद केलेत. परेश ठाकूर आणि त्यानंतर निलेश ठाकूरला बाद केलं. आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. निर्दोष गरजला तुम्ही पाहताय. 40 ब्रशचे खेळाडू आहेत. चिरल्याचे आणखीन एक खेळाडू, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. चांगले षटक पाहायला मिळते. मागील 5 चेंडूवर दरारा पाहायला मिळाला. आज 2 फक्त आतापर्यंत धाबा दिल्यात 5 चेंडूमध्ये आणि महत्वाच्या 2 विकेट मिळवल्यात. परेश ठाकूरला बाद केला आणि निलेश ठाकूरला बाद केला. आणि आणखीन एक 40 ब्रशचे खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही निर्दोष गरजला पाहताय. आणखीन एक महत्वाचा खेळाडू आहे समीर शेठ पाटील साहेबांच्या विश्वासू खेळाडू म्हणावं लागेल. नेहमीच आर्यन चिर्ले संघासाठी चांगली कामगिरी त्यांनी करून दिली आणि 40 प्लसमध्ये देखील चांगले क्रिकेट खेळतात. असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निर्दोष तुम्हाला पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा बॉल आणखीन बाकी आहे. रोहितचा शेवटचा बॉल. यावेळचा बॉल आणखी एक स्लोवर बॉल. पहिल्या षटक अगदी विंधणे संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या रोहितनं धाबा खर्च केल्या 2 आणि महत्वाचे 2 खेळाडूंना बाद केल्या. त्यामुळे पहिलं षटक पाहायला मिळालं. त्या अर्थातच निशांत 11 मरुआई विंधणे दादरपाडा संघाच्या बाजूनं. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक पाहायला गेला तर गोलंदाजांच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं. निशांत 11 विंधणे दादरपाडा संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आणखीन एक धाकटीचे गोलंदाज दाखल झालेत. अंकेश पाटीलला तुम्ही पाहताय. नेहमीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंकेश पाटीलची धाकटी संघासाठी चांगली गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये तो देखील गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. धाकटीजी म्हटल्यानंतर निशी घरत असतील, त्याचबरोबर संयम घरत असतील, एक नामांकित समालोचक आहेत आणि त्यांच्या गावातील हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये कमालच करून दाखवली रोहित घरतनं. महत्वाच्या विकेट मिळवल्या. परेश ठाकूरला बाद केलं, निलेश ठाकूरला बाद केला आणि त्यानंतर मात्र अवघ्या 2च धाबा खर्ची केल्यात. आणि त्या मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाकटीचा खेळाडू अंकेश पाटील दाखल झाला. एक छोटा
गोलंदाज आहे, फार कमी वयाचा गोलंदाज आहे, अंडर 20चा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पण वेग प्रचंड आहे. अंकिश पाटीलची वेग ही वेगळी ओळख पाहायला मिळते आणि हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. समोर पाहायला गेला तर तेवढाच एक दिग्गज खेळाडू आहे स्वप्नील खारपाटीलला तुम्ही पाहताय. सध्या टाकीगाव संघ तेवढ्याच इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळतो चैतन्य पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळताना आणि हा खेळाडू देखील तेवढाच इन्फॉर्म आहे. स्वप्नीलला तुम्ही पाहताय. यावेळचा बॉल रिक्त उंची पाहायला मिळाली, त्याच वेळी बाउन्स केला चेंडूला. व्हाईटचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईटनं स्टार्ट केले गोलंदाजी. समोर स्वप्नील खारपाटील आहे, महत्वाचा खेळाडू आहे, टाकीगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि अनेक स्पर्धेमध्ये विस्फोटक इनिंगसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील त्याचे फटके पाहण्यासारखे असतात. स्लॉक स्वीप असतील, त्याचबरोबर समोरच्या दिशेनं मोठे फटके तो कळत असतो. असा स्वप्नील खारपाटील तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक अक्कूट टप्प्याचा बॉल शरीरच्या थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शरीरच्या आणखीन एक उंच टाकण्याचा प्रयत्न. दुसरा बाउन्सर पाहायला मिळाला. 2 बाउन्सर अंकेश पाटीलने टाकलेत. खांद्याचा वापर चांगला करतोय आज. गोलंदाजी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात. अंकेश असतील, त्याचबरोबर पण संकेत पाटीलला पाहतोय जो मुरबीचा खेळाडू आहे, जो त्याला मार्गदर्शन देतोय. त्यामुळं आज चांगल्या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळते अंकेश पाटीलला. युवा जनरेशनचा गोलंदाज आहे, युवा धाटणीचा गोलंदाज आहे आणि आपल्या नावाची छाप सोडावी लागणार आहे अंकेश पाटीलला. समोर देखील तेवढंच मोठं नाव आहे. यावेळचा बॉल वेगाने टाकला. शरीरच्या थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाईडचा ऑप्शन पाहायला मिळतो. शरीरच्या थोडासा दूर पाहायला मिळाला. आणखीन एक खराब चेंडू. सलग 3 चेंडू खराब फेकलेत अंकेशनं. अंकेश पाटील ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे, पण टप्पा चांगला टाकावा लागेल, नियंत्रित गोलंदाजी करायला लागेल. आणखीन एक अख्खूट टप्प्याचा बॉल आणि याही वेळी नो बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक खराब चेंडू टाकला गोलंदाजानं अंकेश पाटीलनं. त्यामुळे खराब गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अंकेश पाटील सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. धाकटूची गोलंदाज आहेत आणि 4ही खराब चेंडू त्याने टाकलेत. तुमचा संघ कसा आहे ते महत्त्वाचं नाही, तुम्ही तुमच्याकडे खेळाडू कसे आहेत ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कसा खेळ करताय हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं स्क्वॉड जरी चांगला असला तरी त्यांच्याकडून चांगला खेळ करून घेणं हे करण्याचं फार मोठं काम असतं आणि चॅलेंज असतं. जेव्हा तुम्ही रायगड प्रीमियर लीग अशी स्पर्धा खेळता, जेव्हा रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील एकत्र खेळाडू खेळत असतात, थोडंसं चॅलेंजिंग असतं आणि चॅलेंज स्वीकारलंय आकाश पाटीलनं. आकाश पाटीलकडे देखील चांगला असं म्हणेन अनुभव आहे. आकाश पाटील बऱ्याच वेळा पाहायला गेलो वशाई लेवून मिंदणे संघासाठी खेळत असतात. सुरेश पाटील साहेबांसाठी हा खेळाडू नेहमी खेळत असतो आणि आज मात्र पाहायला गेलं तर स्वप्नील जोशी असतील, रुपेश पंडित असतील, नयनजी मोहिते असतील, यांच्या नावासाठी हे खेळाडू खेळतात. त्यामुळे आज DJ मॅडी हे देखील आले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. मागील 4 चेंडू खराब पाहायला मिळाले अंकेश पाटीलचे. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आता अडवलाय आणि बऱ्याच उशिरानं सूर गवसल्या अंकेश पाटीलला म्हणावं लागेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 4 चेंडू खराब फेकलेत, पण त्यानंतर आता चांगला टप्पा पाहायला मिळाला. खोलामध्ये बॉल टाकला होता आणि त्याच वेळी डॉट बॉल पाहायला मिळाला. समोर स्वप्नील खारपाटील आहे, टाकीगावचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ रिजन मध्ये या क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. साहिल चव्हाण आहेत चिरनेरचे खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. आतापर्यंत 21 चौकार किंवा 21 षटकार आला नाही आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर 8 चेंडूंचा खेळ झाला आणि 8 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा पाहायला मिळाल्यात आणि त्यामध्ये 4 धावा या एक्स्ट्रा आल्यात. त्यामुळे बॅटने धावाच बनल्या नाही आहेत बॅटिंग करत असताना भोसले वॉरियर तेरोंडा अलिबाग संघाच्या. त्यामुळे थोडासा कठीण परिस्थितीमध्ये म्हणावं लागेल. निर्दोष खरं सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. अजूनही दर्शन बांदेकर ॲज अ आयकॉन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला. निर्दोष गरजच्या बॅटमधून स्लॉटमध्ये पाहायला मिळाला आणि पाठवलं पार्किंग प्लॉटच्या पलीकडं. आजच्या दिवसातील पहिला षटकार निर्दोष खरजच्या बॅटमधून. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं आणि मैदानाच्या आतमध्ये निर्दोष गरजच्या बॅटमधून आजच्या दिवसातील आजच्या इनिंग मधला पहिला षटकार पाहायला मिळाला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं
स्ट्रेट मारला आणि फटका चांगलाच पाहायला मिळाला. षटकारांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 13च्या घरात. थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. धाबा बनवू शकतात या क्रीडांगणामध्ये. 100हून अधिक धाबा 6 षटकामध्ये पाहिल्यात. 20वर ऑल आउट संघ होताना पाहायला मिळाला. या मैदानामध्ये 8 अर्धषटकं पाहायला मिळाली, 1 मिनिट षटक पाहायला मिळाला. एकाच गोलंदाजानं 6 विकेट घेतल्यात. त्यामुळं क्रिकेटसाठी पोषक असं मैदान आहे, पोषक असं विकेट आहे. यावेळचा बॉल फटका जरूर फसला होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. निर्दोष अगदी अर्ध्या विकेट पर्यंत धावत गेला होता, पण थांबवलं स्वप्नीलनं. कारण आता मात्र विकेट घालवायची नाही. एक चांगली इनिंग साकारावं लागणार आहे, पार्टनरशिप चांगली बिल्ड करावं लागणार आहे. 14 धावा धावपडला लागले गेल्यात. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरे षटक सध्या तुम्ही पाहता. अंकेश पाटील जो दाखलीचा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत 1 षटका त्याच्या विरोधात आलाय, पण समोर स्वप्नील खार पाटील आहे, विस्फोटक खेळाडू आहे. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय, समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक बेगान आले, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न यष्ट्यान मादळला. संकेत पाटीलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर यष्ट्यांवर थ्रू पाहायला मिळाला. आणि त्याच वेळी अगदी पंचांचा निर्णय येतोय की त्याचे सेफ पाहायला मिळतात. एक धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, समोर खेळला होता. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 21च्या घरात. दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्यात, ज्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले अंकेश पाटीलच्या विरोधात.
रोहित घरात आलेत. पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. 21 धाबा धावपडला लागले गेल्या. 2 खेळाडू बाद झालेत आणि आता निर्दोषच्या बॅटमधून फटके यायला देखील सुरुवात झाली. निर्दोषनं 2 फटके 2 षटका त्याच्या बॅटमधून आलेत. अकुटप्प्याचा बॉल वेगाने टाकलाय. अगदी चांगला खांद्याचा वापर पाहायला मिळाला. त्याचवेळी एक्स्ट्रा बॉल्स करण्याचा प्रयत्न देखील निर्दोषनं यावेळी कदाचित तिसऱ्या पंचांची मागणी आता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॅटिंग टीमनं रेफर केलाय. आणि यावेळी वाईटचा इशारा त्यांना पाहायला मिळतो. दुसऱ्या पंचांनी निर्णय दिला. वाईट आहे. डोक्याच्या वरतून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. यावेळीचा बॉल क्षेत्र थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. त्याच वेळी यावेळी चांगला टप्पा होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. बाबी धाबा धावपडला लागले गेल्या. 2 खेळाडू बाद झालेत. समोर स्वप्नीला पाहता. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिली पाहू शकता भिवंडी परिसरातील भावाली गावातील सूरज केणे याचा आयकॉन तुम्ही पाहू शकता. महत्वाचा आयकॉन पाहायला मिळतो. 46 धाबा धावपडला लागले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 2च होत्या. त्यानंतर अंकेश पाटीलच्या विरोधात 19 आल्यात. पुन्हा एकदा रोहित आला होता धाकलीचा. त्यानं तिसऱ्या षटकामध्ये 3 दिल्यात. समर्थ कडून षटक टाकलं बेशबीच्या. ऑनफिल्ड 34 षटकामध्ये अवघ्या 15 आणि त्यामुळे 5वं षटक सूरज केने भावलेचा खेळाडू. लोअर फुल टॉस बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या पलीकडे दर्शन बांदेकरच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. मिळतील लाभाचा षटकार. गावातील खेळाडू आहे. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. जवळजवळ 13 वेळा 5 बॉल 5 षटकार मारलेत आणि 6व्या बॉलवर त्यानं अगदी सन्मान दिला. त्यामुळे फार मोठं नाव आहे. आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील अगदी मानाचा खेळाडू आहे. फार मोठं नाव आहे त्या विभागातील. आणि नेहमीच सध्याच्या घडला पाहायला गेलं तर ISPL पर्यंत मजल मारले खेळाडूंना. ISPL मध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये याचा आयकॉन पाहायला मिळतो. सूरज केणेच्या विरुद्धात 2 षटकार पाहायला मिळालेत. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन सध्या भारी पडताना पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये एक वेगळी संकल्पना 15 तालुक्यांना एकत्र आणलं आणि ज्यामध्ये भारतातील दिग्गज एक आयकॉन तुम्ही संघामध्ये घेऊ शकता. आणि आज आयकॉनची खेळी पाहायला मिळते. 52 धावा धावपडायला लागले गेल्यात. 8 बॉलमध्ये दर्शन 24 बनवल्यात. 3 षटकाच्या साह्याने तो खेळतोय. यावेळचा बॉल फटका समोरच्या दिशेने खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये पाहायला मिळाला. संकेत पाटील तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. 53 धावा धावपडायला लागले गेल्यात. 5वं षटक सुद्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सुरुवात थोडीशी खराब झाली होती बॅटिंग करत असताना भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग टीमची. परेश ठाकूर स्वस्तामध्ये बाद झाला. यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवलाय निर्दोषच्या समोर. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली वापसी करून दिल्या. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 14 धावा दिल्यात. सध्या 53 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आणखीन एक बाकी आहे. दर्शनला तुम्ही नॉन स्टॉक एंडला पाहू शकता. 6 षटकांची मॅच आहे. क्रीडांगणामध्ये 60 65 त्याहीपेक्षा जास्त धावा बनवायला लागणार आहेत. यावेळचा बॉल बॅटच्या रीच मध्ये आलाय. निर्दोष गरजच्या बॅट मधून मिड विकेट एरियामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बाबू तिथे तैनात पाहायला मिळतात. रोहित तिथे पाहायला मिळाले. हातातून जेल निसटला. थोडंसं जज करणं कठीण बनतं. ओके 21 धाव पाहायला मिळाले आणि आता 21 धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 54 पाहायला मिळाल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला यानंतर शेवटचे षटक बाकी आणि त्याही अगोदर महत्त्वाची विशेष अनाउन्समेंट असेल ती शौर्य 11 नावडे
अमित नाईक आणि दुसऱ्या बाजूला श्री राधाकृष्ण यंग बॉईज राथाडतला, हर्षांक 11 मंदारतला संघाचे संघ नायकांना आपण विनंती करतो. चला आपण लगेच या. एका बाजूला मुस्तकीन मुकादम पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला अमित नाईक पाहायला मिळणार आहे. आणि आज आयकॉन आपण योगेश पेनकर यांना पाहणार आहात. फायटर जेट खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला तेवढे दिग्गज आयकॉन तुम्हाला खेळाडू खेळताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. फरदीन काझीला तुम्ही पाहणार आहात. मुंबईचा बंडर बॉय सोहेल शेख आलेत. राहतो की कातील आरसीसी पेठ म्हटल्यानंतर एक सर्वाधिक मोठा संघ आहे रायगड जिल्ह्यातील. आणि आज तुम्ही मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझीला खेळताना पाहणार आहात. 54 धावा आपल्याला लागले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. अंकिश पाटील मॅन फ्रॉम गणेशपुरी प्रवेश कोहलीला लॉन्च केला. संकेत पाटील सारखा गोलंदाज आहे, पण आता विश्वास दाखवलाय संघ नायकांनी प्रवेश कोहलीवर, जो गणेशपुरीचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो त्यांना पाहायला मिळतोय. 54 धाबा आपल्याला लागले गेल्यात. आज क्रीडांगणामध्ये सध्या चांगला खेळ करायला लागेल. निर्दोष करत 40 वर्षीय खेळाडू आहेत. 8 बॉलमध्ये त्यांनी 15 बनवल्यात. दर्शनला तुम्ही पाहू शकता नॉन स्ट्रायकिंगला तो राहिला. यावेळचा बॉल वेगाने टाकला. अतिशय उंची देखील पाहायला मिळाली. त्याच वेळी चला अशा प्रकारची तुम्ही रन्स घेऊ शकत नाही, पण पंचांचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. त्याच वेळी वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. प्लेयर्स लोक जे टी शर्ट परिधान करतील त्याच्यामध्ये प्रमोद मस्करा नाव पाहिजे, कारण की ज्यांनी एक्स्ट्रा टी शर्ट घातले ते पब्लिकला जाऊ दे. प्लेयर लोकांनी तो नाव असलं ठीक करा. कोणी प्लेयर लोकांनी मागील चेंडू प्रवेशचा खरा पाहायला मिळाला. समोर निर्दोष आहे. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या इनिंगचा विचार करता सर्वाधिक जास्त डॉट बॉल्स पाहायला मिळत या इनिंगमध्ये. सर्वाधिक जास्त डॉट बॉल, कारण सुरुवातच थोडीशी खराब राहिली होती बॅटिंग करत असताना. परेश ठाकूरच्या संघाची पहिल्याच बॉलवर परेशची विकेट गेली. त्यानंतर निलेश ठाकूरला बाद केलं. त्यानंतर स्वप्नील खारपाटील बाद झाला. पण निर्दोष गरज 40 वर्षीय खेळाडू ज्यांनी पहिला षटकार ठोकला या इनिंगमधला, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चिरल्याचा खेळाडू आहे. 9 बॉल 15 पाहायला मिळतात. यावेळचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू निघून गेला. डिपेक्स टक रिझनमध्ये शेताकडे थोडीशी फंबल पाहायला मिळालेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार आहे. एक धाव इथून मिळाली जाते. 56 धावा आपल्याला लागले गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू खेळ बाकी आहे, त्यामुळे दर्शन बांदेकरला जास्त स्ट्राईक मिळाला. अभि रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगला विक्रम त्याचा पाहायला मिळाला. गत वर्षामध्ये देखील याच मैदानामध्ये विक्रमी खेळ त्याने केला होता आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. अजूनही 4 चेंडू खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या जवळ क्षेत्ररक्षक संकेत पाटील वेगाने त्यांना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न थ्रो चांगलाच पाहायला मिळाला, पण 2 धाबा वेगाने घेतल्या गेल्यात. दर्शनला स्ट्राईक हव्या. मागील येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 1 ते 2 षटकार आले तर 65+ धाबा बनू शकतात. त्यामुळे एक चांगला टार्गेट बनू शकतो. आणि काल 67 धाबा देखील डिपेंड केल्यात. त्यामुळे क्रीडांगणामध्ये कधी काय होऊ शकते सांगू शकत नाही. पण एक सुपर ओव्हर देखील पाहिली. 100 धाबा 2 वेळा होताना पाहायला मिळाल्यात, 3 वेळा होताना पाहायला मिळाल्यात. मिड षटक देखील आपण पाहिल्यात. आतापर्यंत 8 अर्धषटक पाहायला मिळालेत. त्यामुळे रायगड प्रीमियर लीग एक नवीन दिवस, एक नवीन विक्रम नेहमी पाहायला मिळतो. 58 धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रवेश कोहली गणेशपुरीचा खेळाडू आहे आणि काय कमालीची गोलंदाजी केल्या. मागील 4 चेंडूवर अवघ्या 4च धाबा खर्ची केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला विशेष अनाउन्समेंट असेल. अमित नाईक इथे येताना पाहायला मिळतात. मुस्तकीन मुकादम इथं आलेत. दोघांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवेशला तुम्ही सध्या गोलंदाजी करताना पाहताय. महत्वाचा गोलंदाज आहे. आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली गोलंदाजी त्याने केल्या. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय. त्याच वेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. दर्शन बांदेकर ऑन फायर.
हीच चर्चा आपण करत होतो की 60-65 प्लस धावा बनल्यात तर एक चांगला टार्गेट उभा करू शकतोय आणि 64 आता बनल्यात 12 बॉलमध्ये ते 30 बनल्यात. दर्शन बांदेकडनं थोडासा उशिरा आलाय मैदानाच्या आतमध्ये पण धावा चांगल्या उभारल्यात. आयकॉन कसा खेळतो आणि आयकॉन कशा पद्धतीने फटके बनवतो हे फार गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या संघ आयकॉन म्हणून निवडत असतो. यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर लुक दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं. बॅक टू बॅक दर्शन बांदेकरच्या बॅटमधून आणखीन एक तगडा षटकार पाहायला मिळालाय. 70 धावा बनवल्यात. एक चांगला स्कोर उभा केलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भोसरी वॉरियर्स तेरोंडा अलिबाग संघ जाऊन पोहोचलाय. तो 70च्या घरात. पण दर्शन बांदेकरला ऑन द स्क्रीन पाहू शकता. 13 बॉल 39 धावा 300चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 5 षटकार त्यानं ठोकले 13 बॉलमध्ये आणि तब्बल 39 धावा नाबाद बनवल्यात. त्यामुळे एक विस्फोटक इनिंग त्याची पाहायला मिळाली. संघाला नेऊन ठेवले ते 70च्या घरात आणि आता 71चं टार्गेट पाहायला मिळतंय. त्या अर्थातच निशांत 11 मरुवाई विंधणे दादरपाडा संघाच्या समोर. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण इन्व्हाइट करूयात. शौर्य 11 नावडे आणि त्यांच्या विरुद्ध श्री राधाकृष्ण यंग बॉईज राथाडतला, अर्शांगी 11 मांदाडतला दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. एका बाजूला मुस्तकीन मुकादमला तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या बाजूला अमित नाईक खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रमोद घरत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आज एक लेजेंडर खेळाडू आहेत प्रमोद घरत ओवळ्याचे आणि त्यांच्या शुभ हस्ते एका बाजूला आदर्श पाहायला मिळणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नितीन नाईक स्मृती असा टॉस पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अमित नाईक आहे, दुसऱ्या बाजूला मुस्तकीन मुकादम आहे आणि टॉस जिंकला मुस्तकीन रायगड प्रीमियर लीग दुसरं रबर बॉलचं स्पर्धा पर्व पाहायला मिळतं. टॉस जिंकला एकंदरीत निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. रायगड प्रीमियर लीगचं ही संकल्पना जी आदर्श विशाल जितेकर असतील, तेजस असतील, संदेश पाटील यांच्या संकल्पनेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच खूप चांगलं आयोजन केलं आहे त्यांनी. मी ते हे सांगेन काय कंटिन्यू करत राहा. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची सीझन माझा फर्स्ट आहे आणि पहिल्यांदा मला कॅप्टनशिप पण भेटतो आहे रायगड प्रीमियर लीगमध्ये. तर माझ्यातर्फून खूप खूप शुभेच्छा ऑल ऑर्गनायझेशन कमिटीला आणि आमच्या टीमला सुद्धा आणि मला स्वतःला सुद्धा. आज समोर अमित नाईक आहे जो सर्वाधिक चर्चेचा विषय बनलाय. काय समोर एक स्ट्रॅटेजी असेल संघाची? नक्की स्ट्रॅटेजी काय असं बनवले नाही, पण नक्की चांगला खेळायचा प्रयत्न करू कारण अमित सारखा खेळाडू आणि फरदीन काझी नामांतर खेळाडू या टीमीत आहेत. तर काय ना काय गेम प्लॅनिंग करायलाच लागेल. तर बघूया मॅचमध्ये. पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करायची आहे आणि समोर पाहायला गेलं तर आज योगेश पेनकर सारखा आयकॉन पाहायला मिळतोय. आज पहिल्यांदा संघ मालकांनी जो विश्वास दाखवला, काय सांगशील एकंदरीत संघ मालकांबद्दल? संघ मालक चांगले आहे. स्कोर किती बनवण्याचा प्रयत्न करशील? 6 षटकामध्ये 100 प्लस धावा इथं बनतात तर तुझा किती निर्णय असेल? किती धावा बनवू शकतोस तू? जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू. होते अमित नाईक फार कमी बोलतात पण बॅटिंग लाईन त्यांची चांगली पाहायला मिळते. टॉस जिंकलाय तो अर्थातच मुस्तकीन मुकादमनं आणि पहिल्यांदा घेतलंय ती अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही कुठेही जाऊ नका. रायगड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व पाहता. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आणखीन एक मराठीचा गोड आवाज बिल्लीतील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दिनेशजी पाटील बंधू यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. हॅलो. आदरणीय अशोकजी पवार यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सुप्रभात, शुभ सकाळ. रायगड प्रीमियर लीग 2026 आणि पर्व दुसरं
पुन्हा एकदा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे रायगडकरांच्या अभिमानाचं स्वाभिमानाचं आणि कौतुकास्पद असलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा साकारते आहे. हे मैदान म्हणजेच नानोबा मैदान. बाजूला विमानांची लँडिंग होताना पाहतो, टेक ऑफ घेताना पाहतोय. पूर्वी पुस्तकात पाहिलेले विमानं आज आमच्या डोळ्यांसमोर उतरताना पाहतोय. स्वप्न राहायचं प्रत्येकाचं की आम्हाला विमानात बसायचं आहे, परंतु असंख्य लोक आता बसले आणि समोर अगदी पाहत आहेत की आपल्या डोळ्यांसमोर विमानं झेप घेत आहेत. आणि तशीच रायगड प्रीमियर लीगसुद्धा आपल्या परीनं उत्तम झेप घेते आहे. रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक खेळाडूला घडवायचं. फक्त टेनिस क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर रबर बॉलमध्ये सुद्धा आमची मुलं किती उत्तमरित्या खेळ खेळू शकतात याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे रायगड प्रीमियर लीग. आणि रायगड प्रीमियर लीगचा आजचा 7वा दिवस. 7व्या दिवसातील आजचा पहिला सामना पाहतोय आपण. तिथे 2 ताकदवान संघ मरुआई विंधने दादरपाडा वर्सेस भोसले वॉरियर्स थेरोंडा अलिबाग या 2 संघादरम्यानची लढत होती आहे. टॉस जिंकला तो म्हणजेच विंधने दादरपाडा संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि रोहित घरतनं आपली कमाल दाखवत मात्र पहिल्याच बॉलवर कॅप्टन परेश ठाकूरला 0वरती परतवलं. पहिले 3 फलंदाज स्वस्तामध्ये परतले आणि खऱ्या अर्थानं दर्शन बांदेकरला मागे ठेवण्याचा उत्तम निर्णय संघनायकाला मात्र उपयोगी पडला. पहिल्यांदा सुरुवात केली, धावांचा प्रवाह कुणी सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये जुना जाणता अनुभव, वय हे फक्त आकडे असतात हे दाखवणारा एक ताकदवान खेळाडू निर्दोष घरतनं. काय सुरुवात! संघाची धावसंख्या अगदी शांत स्तब्ध होती. पहिल्या षटकामध्ये रोहितनं 2 फलंदाजांना बाद करत 2च धावा दिल्या. त्यानंतर तब्बल 21 धावा लुटल्या पुढच्या अंकेच्या षटकामध्ये. आणि त्यानंतर मात्र अतिशय उत्तमरित्या फलंदाजीचा गिअर शिफ्ट करत निर्दोषनं ती जबाबदारी निर्दोषपणे सांभाळली आणि आपल्या संघाला धावांच्या वाटा निर्माण करून दिल्या. त्यानंतर मात्र उत्तमरित्या दर्शन बांदेकरनं उत्तम साथ देत 5 गगनभेदी षटकार ठोकले आणि 13 बॉलमध्ये 39 धावा त्यानेही ठोकल्या आणि संघाला सुस्थितीमध्ये घेऊन आला. 70 धावा बोर्डवर लागलेत. आता मात्र 36 बॉल म्हणजे 6 षटकांच्या खेळामध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मरुआई विंधने दादरपाडा संघाला, तो भोसले वॉरियर्स थेरोंडा अलिबाग संघाच्या विरोधात खेळताना. आजचा पहिला सामना कोण जिंकेल कोण हारेल कशा प्रकारचा खेळ येणारी वेळच ठरवेल. तर सामना सुरू करायचा आहे. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, शेकडो वर्षाची कालरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा असंमत दरडून टाकणाऱ्या शिवसूर्याला मी मानाचा मुजरा करतो. आदरणीय लहू खेडेकर साहेब त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच गॉगल्स देण्यात आलेत. त्यांचं आपण करूया आगमन, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या भूमीमध्ये राहतोय त्या आदरणीय दिवा पाटील साहेबांच्या कार्याला सलाम ठोकत या स्पर्धेचा आगाज करतोय. पहिलाच बॉल उत्तरार्धामधला तो मात्र स्वयंनं सुरुवात करतोय तो विशाल राठोड. स्ट्राईकवर सलामीवीर संघाचा संघनायक आकाश पाटील, तर नॉन स्ट्राईकला मात्र सूरज केने. सूरज केने षटक महागडं पडलं आहे, परंतु महागडं पडलेलं षटक इथे मात्र व्याजा सीट लुटलं जाईल का? लाईन सापडत नाही आहे. दुसरा बॉल ही लागोपाठचा स्वैर 2 अवांतरनं सुरुवात होती धावांची. आणि अखेरकार इथे मात्र पहिल्या 2 बॉल नंतर लाईन सापडली जाते विशाल राठोडला आणि आकाशसाठी मात्र हा डॉट बॉलची सांगता होते. कुमारी रक्षा रवींद्र भरनुके यांच्याकडून मात्र या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. पहिला डॉट बॉल आकाश पाटील खेळतोय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, घरंगाळत राहिला मिडॉनच्या दिशेने बॉल आणि या बॉलनं मात्र रन्स मिळते 1 आणि स्वतःचं खातं मात्र आकाश पाटील या कर्णधारानं उघडलं आहे 1 या धावसंख्येनं.
या मैदानानं असंख्य धावा पाहिल्या 103 100ची 113 सुद्धा पाहिलेत. त्याच्यामुळे 100ही अनेक वेळा गाठली आहे. 5 बॉल 5 षटकार. विशाल जितेकर ऑलवेज द ग्रेट प्लेयर राहिला रायगडचा आणि आमच्या सगळ्यांचा अभिमान. आणखीन एक चांगला बॉल पहिल्याच बॉलला सामोरा गेला तो म्हणजेच सूरज केने आणि सूरज केनेचा हा मात्र रन्स मिळते ती लेगबाईची. विशाल राठोड आतापर्यंत 3 बॉल त्यानं ट्रॅव्हल केले, 2 वाईड बॉल आणि त्यानंतर मात्र 1 लेगबाईची आणि 1 सिंगल आकाश पाटीलची. 4 धावा बोर्डवर लागत आहेत आणि 4 धावांच्या मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे. फटका फसला होता जरूर, परंतु रिस्ट्रिक्शन आहेत फिल्डिंगसाठी. लॉंगॉमच्या दिशेनं बॉल गेला, मिडॉनच्या डोक्यावरून उडवला, पाठलाग जरूर झाला, मिडॉनच्या शतरक्षकांना तो केला, परंतु लँडिंग झालं आणि तत्पूर्वी मात्र 2 रन्स या बॉलवर कंप्लीट केल्या आकाश पाटीलनं. परंतु सगळ्यात जमेची बाब की आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका लगावू दिला नाही आहे. पूर्वार्धामध्ये खराब सुरुवातीनंतर सुद्धा धावांची उत्तम गेम खेळला वॉरियर संघ आणि त्यामुळेच 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु किती वेळ शांत ठेवणार? जी ओळख राहिली आहे ती ओळख तर या RPLमध्ये पटवून द्यावीच लागेल. आकाश पाटील उडवतोय उत्तमरित्या हा षटकार. मात्र अतिशय उत्तमरित्या हा फटका लगावला गेला आहे. धावा मिळत आहेत 6. आतापर्यंत शांत संयमी खेळ सुरू होता, परंतु अखेरकार संयमाचा हे बांध तुटले आणि तिथे मात्र एक उत्तम पिक केलेला फटका कव्हरच्या डोक्यावरून फिरकावला. कर्णधार आकाश पाटीलनं ठोकला षटकार. 12 धावा बोर्डवर लागत आहेत. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू आहे. सामना रोमांचकारी होईल यातील मात्र शंका नाही. अखोट टप्प्याचा बॉल चूक केली जाते. उत्तमरित्या गोलंदाजी जरूर होत होती विशाल राठोडची, परंतु पडलेले 2 शेवटचे बॉल. पहिल्या 4 बॉलवर काय घडलंय त्याहीपेक्षा उरलेल्या 2 बॉलवर मला काय घडवायचं आहे हे दाखवलं संघनायक आकाश पाटीलनं. या ठोकलेल्या 2 षटकारांसहित या गोलंदाज विशाल राठोडच्या गोलंदाजीचं पृथक्करण पुरतं बदललं आणि धावपलकर धावा लागल्या बिनबाद तब्बल 18. डीजे 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावांचा पाठलाग 71 करायचा आहे. उत्तमरित्या मात्र खेळ आतापर्यंत हँडल केला आहे आकाश पाटीलनं. संघाची कर्णधाराची जबाबदारी नेहमी असते. कर्णधार होणं म्हणजे फक्त पुढे पुढे नाहीच मित्रांनो, तर जबाबदारी घेत आपल्या संघालाच यश निर्माण करून देणं, ती संधी निर्माण करणं म्हणजे कर्णधार. आणखीन एक चांगला फटका आहे. बॉल हवेत राहिलाय, बराच वेळ क्षेत्ररक्षक पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण इथे मात्र पाठलाग फसला. 1 बाउन्स बॉल गेला सीमारेषा बाहेर. आकाश पाटीलच्या पाठोपाठ सूरज केने सुद्धा आपले हात खुले करताना ठोकतोय चौकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. दर्शन बांदेकरच्या पहिल्याच बॉलवर मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं 1 बाउन्स सूरज केनेच्या बॅटचा तडाखा चौकार. लागोपाठच्या 3 बॉलवर आतापर्यंत तब्बल 16 धावा मुरवाई विंधने दादरपाडा संघानं कंप्लीट केलेत. आकाश पाटीलनं मागच्या षटकामध्ये विशाल राठोडवर ठोकलेले 2 मोठे प्रहार, 2 षटकार आणि त्यानंतर मात्र दर्शन बांदेकरवर पहिल्याच बॉलवर चौकार. गणित खूप कठीण क्रिकेटमध्ये नेहमी असतात. जेवढी जेवढी आव्हानं सोपी वाटली तेव्हा तेव्हा ती कठीण होताना पाहतोय. पूर्वार्ध पहिला ज्याच्यामध्ये रोहित घरतचं कौतुक तर व्हायलाच हवं. 2 षटकामध्ये 5 धावा देत 3 मोहरे तब्बल टिपले आणि संघाची धावसंख्या कमी ठेवण्यामध्ये त्यानं मात्र टिचून गोलंदाजी केली, परंतु इतर गोलंदाज मात्र प्रभावी कामगिरी करू शकले नाही आहेत आणि त्याच्यामुळेच प्रत्येकानं 15, 15, 16, 19 अशा इतर गोलंदाजांना धावा मोजल्या
आणि 70 धावा बोर्डवर लागलेत. दर्शन बांदेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, तर सूरज केने ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द विकेट. अपिलामध्ये उत्साह, अपिलामध्ये उत्साह जरूर आहे, परंतु अखेरकार तिथे मात्र दाखवलं जात आहे. पंचांना दक्ष पंच मात्र थांबतायत, पाहतायत आणि तिसऱ्या पंचांकडे वळतायत. डंपर तिथून जाऊन द्या प्लीज, आणि सगळ्या गाड्या ज्या समोर रस्त्यामध्ये पार्क केल्या त्यांनी कृपया बाजूला घ्या. तर तिसरे पंच काळे सर मात्र आपण पाहूया, कुणीही गाड्या मध्ये लावू नका प्लीज, का तिथून तो डंपरांचा जाण्याचा रस्ता आहे, त्याच्यामुळे गाड्या बाजूला पार्क करा. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही, वेळ नका घेऊन, निर्णय काही क्षणातच येईल. अपिलामध्ये उत्साह जरूर पाहिला आहे, बरंच काही घडलं आहे तिकडे. सूरज केनेनं एक चौकार दाखवला आहे, त्यानंतर दर्शन बांदेकरचा हाफ बॉल मात्र यष्टरच्या हातामध्ये विसावला आहे. नॉट आउट. तिसरे पंच मात्र काळे सरांची चोख कामगिरी, आणि खऱ्या अर्थानं अमोलजी काळे यांचं कौतुक करायलाच हवं. प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथे जिथे तेजसजी माधुरी तिथे तिथे आहे अमोलजी काळे उत्तमरित्या कामगिरी केली. अनेक वर्षाचा मी म्हणेन की मेहनत त्यांची आहे. त्यांनी पाणी नेण्यानं सुद्धा काम केलं, बॉलबॉयचं काम केलं, जे पडेल ते काम मनापासून केलं, आणि अखेरकार कमी तिथे आम्ही जरी असतील ना तरी कमीच लोक नंतर कालांतराने फार मोठी होताना पाहत आहेत. त्यांची मेहनत, त्यांची पराकाष्ठा आणि निष्ठा त्यांना मोठी बनवते. ते अमोलजी यांना मात्र मोठे बनवताना पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय उत्तमरित्या, कारण रबर बॉलची खासियत राहिली, आखूट टप्प्याची गोलंदाजी हे ब्रह्मास्त्र राहिलं आहे, आणि तीच गोलंदाजी हाताळत मात्र दर्शन बांदेकर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय, आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल टाकतोय. आणखीन एक चांगला बॉल. काय कमाल खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर दर्शन बांदेकरच्या पहिल्या बॉलवर चौकार खेचल्यानंतर मात्र दर्शन बांदेकरनं पुनरागमन कसं करायचं दाखवून दिलं, आणि इथे मात्र ठोकले जात आहेत लागोपाठचे 3 डॉट बॉल, आणि इथे उभं केलं जात आहे सूरज केनेला. पुढच्या सामन्यात सोहेलला आपण खेळताना पाहू, आणि अखेरकार एक चांगला फटका आहे. वाट पाहिली, पहिले 3 डॉट बॉल खेळल्यानंतर प्रेशर स्वतःवर तर क्रिएट झालाच होता सूरज केनेवर, तो रिलीज करण्यासाठी स्क्वेअर लेगच्या मधून ठोकला. त्याने या षटकातील दुसरा चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळीची स्पर्धा अतिशय उत्तमरित्या सजवलेलं हे मैदान, आणि या मैदानानं दिलेली साथ, आणि हेच मैदान ज्या पारगावची नगरी ओळख राहिली आहे असंख्य खेळाडूंसाठी, तीच ओळख मैदानी पटवून देताना. आणखीन एक आखूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र थोडासा प्रेशर आता क्रिएट झाला, आणि इथे पंचाने मात्र बाउन्सर्सला मात्र वाईड निर्णय दिला. 1 रन्स मात्र एक्स्ट्रा येते. फटका चांगला, षटकाची सुरुवात चौकाराने केली, त्यानंतर प्रेशर क्रिएट केला सूरज केनेवर, आणि नंतर मात्र लाईन बिघडली. आणखीन एक चौकार डीप स्क्वेअरच्या मधून ठोकल्यानंतर प्रेशर दर्शन बांदेकरवर आला, वाईट बॉल टाकला, आणि शेवटचा बॉलवर सुद्धा मात्र सूरज केनेने हात साफ करत लॉंगॉनच्या डोक्यावरून आसमान दाखवलं, ठोकला षटकार. 33 धावा, बिन बाद 33, 71चा पाठलाग करत असताना आपण केलेली आपल्या बांधवांसाठी अमाप सेवा, निस्वार्थ कष्ट, आणि आपला समाज मोठा व्हावा यासाठी लढवय्ये लोकनेते दिवा पाटील साहेब.
तुमच्या आमच्यातील सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आले या माणसानं मात्र सर्वसामान्यासाठी असामान्य काम केलं आणि आज प्रत्येकाच्या घरामध्ये देव म्हणून बसलेत. आणि त्याच माणसाचं नाव आमच्या समोर होऊ घातलेल्या या विमानतळाला लागावं यासाठी मात्र प्रत्येक माणूस मनाच्या आकांतानं जीवाच्या आकांतानं मात्र आपला आक्रोश दाखवतोय. सरकारलाही एक दिवस जाग नक्की येईल आणि या विमानतळाला मात्र आमच्या लोकनेते दिवापटे साहेबांचं नाव लागेल. आणि आता जशी अनाऊन्समेंट झाली तशी अनाऊन्समेंट अगदी काही वेळेतच काही दिवसामध्येच आपल्याला ऐकायला येईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. अपेक्षा या सामन्याची दोघां नाही आहे. 70 धावा बोर्डवर लागल्यानंतर एक चांगली धावसंख्या उभी केली आहे, परंतु पाठलाग करताना दोन्ही सलामीरांनी कमाल केली आहे. प्रणित ठाकूर राईट आर्म राऊंड द विकेट, हवेत बॉल आहे, शॉट फाईन लेगला. वाटलं होतं की कदाचित हा झील होईल, ट्राय तर चांगली होती परंतु ट्राय ठरली क्राय आणि बॉल मात्र भरदा वेगानं फाईन लेगची सीमारेषा गाठतोय. येतो पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. धावांचा प्रवाह सुरू आहे. धावा थांबतात, थांबत नाही आहेत. टॅलेंटेड क्रिकेट इथे सुरू आहे, ती म्हणजेच मरुआई विंधने दादरपाडा संघाच्या 2 सलामीरांची. आणि अखेरकार नितांत गरज, मच नीडेड जी गरज होती ती मात्र विकेटची. आणि अखेरकार आकाश पाटीलची विकेट इथे मात्र मिळतीये. येस, बॅटिंग रिव्ह्यू येतोय. बॅटिंग रिव्ह्यू इथे मात्र चॅलेंज केलं जाते पंचांच्या निर्णयाला. इट्स आउट, ओ यू टी आउट. एक चॅलेंज जरूर केलं ते म्हणजे आकाश पाटीलनं, पण तिथे मात्र क्लीन बोल्ड. परंतु आपली उपयुक्त खेळी स्वतःनं जरूर केली. 1 षटकार 1 चौकारासहित. दोन षटकार आणि 1 चौकारासहित तब्बल 19 धावा ज्यानं लुटल्या आणि संघाची उत्तम धावसंख्या उभारण्यामध्ये ज्यानं सिंहाचा वाटा उचलला तो संघ नायक आकाश पाटील. बाद. आदरणीय उदयजी आव्हाड सर यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सर आपण या. आदरणीय उदयजी आव्हाड सर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. उदयजी आव्हाड साहेबांचा रायगड प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तेजसजी मात्र यांच्या शुभ हस्ते इथे मात्र उदयजी आव्हाड साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. स्पर्धा अतिशय उत्तमरित्या निभावली जाते, खेळली जात आहेत. प्रत्येकजण आपल्या परीनं शर्तीचे प्रयत्न करतोय, परंतु प्रणित ठाकूरनं मात्र आपल्या पहिल्याच बॉलवर, दुसऱ्या बॉलवर एक चांगली विकेट संघ नायकाची मिळवली आहे. आणि इथून कदाचित हा सामना आणखी रंगतदार बनेल का. आकाश पाटीलनं खेळ बहारदार केला, आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी केली, धावा जमवल्या, परंतु अजूनही सामना संपला नाही आहे. त्याच्यामुळे अजूनही 33 धावांची गरज उरली आहे. सामना क्लोज बनू शकतो. पुन्हा एकदा गाड्या पार्कमध्ये केलेत. विनंती आहे तुम्हा सगळ्या गाडी मालकांना की तो रस्ताच त्या डंपरचा जाणं येण्याचा आहे. त्याच्यामुळे प्लीज आपण कोणीही गाड्यामध्ये पार्क करू नका. ही विनंती आहे आयोजकांची आणि आमची सगळ्यांचीच. त्याच्यामुळे गाड्या प्लीज बाजूला पार्क करा आणि त्या ज्यांचा जो रस्ता आहे त्यांना तो रस्ता मोकळा करून द्या. रन्स मात्र मिळते. एक प्रणित ठाकूरनं एक महत्त्वपूर्ण विकेट कमावली आहे आणि त्यानंतर मात्र रोखून धरला आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्यात प्रणित ठाकूरनं. एक बाद 39 धावा आणि अजूनही 32 धावांची गरज. स्लॉटमध्ये बॉल आलाय. स्लॉटमध्ये भिरकावलाय अक्षरशः. मोठा फटका. मंचाला सलामी देणारा रोहित घरतचा हा क्रिकेटचा क्लास पुन्हा एकदा सिद्ध करतोय.
गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं आपल्याला स्वतःला प्रसिद्ध केलं आणि फलंदाजीच्या माध्यमातून मात्र आल्या कॉर्नरच्या डोक्याला आसमान ठोकलाय, आलाय षटकार. और एक धमाका जारी आहे. हा सामना गोलंदाजीच्या माध्यमातून मीच फिरवला होता. आता फलंदाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत रोहित मात्र अतिशय उत्तमरित्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ठोकतोय सलगचा दुसरा एक लाजवाब षटकार. टायमिंग एजन्सीची आपण स्क्रीनवर पाहतोय. एक काळ गाजवला, आजही काळ गाजवतोय. रायगड प्रीमियर लीग सारख्या टेनिस क्रिकेटमध्ये सलग 5 बॉलवर 5 षटकार खेचत ज्या खेळाडूनं आपल्या गावचा झेंडा अटक्यापार रोवला, परंतु आज क्रिकेटच्या व्यतिरिक्त शर्यत क्षेत्र सुद्धा तेवढंच मोठं बनत आहे. आमचा बाहुबली, चिख्या बैलाचे मालक आणि अतिशय आदर्श असे खेळाडू मुखेजी नाईक यांचा मात्र आपण पाहतो स्क्रीनवर. आणि खऱ्या अर्थानं चंदू सरांनी काल सांगितलं की 2012 मध्ये 6 बॉल्समध्ये 6 धावांची गरज असताना रोखलं. दाभोळकर धावा लागल्यात तब्बल 51, अजूनही 20 धावांची गरज आहे. 3 षटक म्हणजे 18 बॉल आणि तब्बल 20 धावांची गरज. अतिशय उत्तमरित्या हा खेळ निभावला जातोय. वन मॅन आर्मी सारखा लढतोय रोहित घरतचा खेळ. ओरांची ओळख काय राहिली आहे दाखवताना सामना लवकर संपवायचा आहे. माझा संघ साथीदार अप्रतिम खेळ करत असताना मी कशाला थांबू. 2 लागोपाठच्या षटकारांना रोहितनं मात्र कमाल दाखवली. तिथेच मात्र अलिबाग संघाचे खांदे पडले आणि तिथूनच सूरज केनेनं आपला गेअर शिफ्ट केला. ठोकतोय आणखीन एक षटकार. सामना एकतर्फी घेऊन जाण्याचा जबरदस्त प्रयत्न, षटकारांची आतिषबाजी पाहतोय. सूरज केनेने सुद्धा दाखवलाय आसमान. एक लाजवाब खेळ सुरू आहे. क्वालिटी दाखवे त्यांनाही पाहतोय, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. इथे मात्र आणखीन एक रन्स. अतिशय उत्तमरित्या हा खेळ सुरू आहे. मुरुई विंधने दादरपाडा संघाच्या प्रत्येक फलंदाजानं आपल्या परीनं आपला खेळ दाखवलाय. पहिल्यांदा आकाश पाटील संघ नायकानं 2 षटकार 1 चौकार असे 19 धावा ठोकल्या. 10 बॉलमध्ये 22 धावा सूरज केनेचे आलेत आणि रोहित घरतनं 3 मध्ये 13. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंच वळतायत, इशारा मात्र वाईट बॉल. त्यांच्या पाठीमागे निर्दोष सरांचा इशारा आलाय, पंच इशारा करतायत. रिव्ह्यू वाईटसाठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जातंय. काळे सर मात्र निर्णय देतील. कदाचित निर्दोषला माहीत होतं म्हणून त्यांनी लगेचच मात्र चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. एक चांगला खेळ सुरू आहे. विशाल राठोड आतापर्यंत 25 धावा त्यानं बहाल केलेत. इट्स अ वाईट बॉल कॉल. वाईट बॉल कॉल, त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा अचूक होत आहे, तीळ मात्र शंका नाही आहे. विशाल राठोड पुन्हा एकदा रोहितसाठी बॅटची काढा. थळम्यांच्या दिशेनं शतरक्षक तैनात आहे. 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाईल, अशाच धावांची गरज आहे. आत्ता मात्र आव्हान फार मोठं उरलं नाही आहे. जे मोठं आव्हान होतं त्या आव्हानाला मात्र षटकारांची कमाल दाखवत सामन्याला कलाटणी दिली आहे. निशांत 11 मुराई विंधने दादरपाडा. टप्प्याचा बॉल. इथे मात्र रन्स मिळतीये बाईची.
14 बॉल आणि अजूनही 10 धावांची गरज. हा सामना एकतर्फी नेण्याचं काम प्रत्येक फलंदाजानं केलं आहे. निशांत दिलेवान मरवाई विंधने दादरपाडा संघाच्या फलंदाजाने. आणखीन एक चांगला बॉल, परंतु कीपर चुकतोय. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक फसतोय आणि येतोय हा तब्बल पंजा. येस, 22 चौकार. वाईड कॅन्सल. ओके, 22 चॅनल रन सर. इट्स अ 4 रन्स. या 4 रन्सनं मात्र सामना अगदीच खुला झालाय, अगदी मोकळा झालाय. कारण अजूनही 6 धावांची गरज. आणखीन एक चांगला बॉल विशाल राठोडचा, परंतु 2 षटक आणि त्यांनी आतापर्यंत धावा तब्बल 26 मोजल्या विशाल राठोडनं. गोलंदाजीचा विचार केला, दर्शन बांदेकरनं 15 धावा दिल्या, परंतु प्रणित ठाकूरनं आकाश पाटीलची विकेट घेतली, परंतु तोही 18 धावा देऊन मोकळा झालाय. त्याच्यामुळे हा सामना सहजच फिरलाय. 12 बॉल आणि अजूनही 6 धावांची गरज. निशांत 11 मरवाई विंधने दादरपाडा संघ मात्र भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग या संघाच्या विरोधात खेळताना आजचा पहिला सामना. लीग स्टेजच्या मॅचेस इथूनही एक संधी मिळते. एक पराभव जरी झाला तरी पुढच्या मॅचमध्ये लढण्याचं सामर्थ्य असेल तर स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून तुम्ही ठेवू शकता. हरीश गावण जिते. हरीश गावण जिथे गावची ओळख. सामना संपायचा होता जरूर, परंतु संपला जाईल की रोखला जाईल. आणि अखेरकार इथे मात्र या काऊक कॉर्नरच्या फेजमधून मोठा फटका लगावत सूरज केने आपल्या बहारदार खेळानं हा सामना जिंकतोय. 13 बॉलमध्ये 28 धावा, 2 4 3 षटकारांसहित मात्र 4 डॉट बॉल जरूर खेळला, परंतु 215.38च्या स्ट्राईक रेटनं धावा जमवल्या. आणि निशांत 11 मराई विंधने संघ दादरपाडा संघ मात्र इथे विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. 71 धावा रोखू शकला नाहीये भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग संघ. पुढच्या सामन्यातील त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. चला मुस्तकी आपला निर्णय लगेचच अंमलात आणायचा आहे. फिल्डिंग. चला सामना संपला, आपण लगेच फिल्डिंग लावायचे. अजिबात वेळ लावू नका. त्याच्यामुळे मुस्तकीम आपण लगेचच फिल्डिंग लावा प्लीज. बॅट मैदानामध्ये घेऊन तुम्ही चाललात, फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे. त्याच्यामुळे विनंती तुम्हाला आहे की लगेचच सोहेल शेखला आपण पाहू या सामन्यामध्ये. एक बहारदार खेळ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं 1 मॅन लढलाय. 2 षटकामध्ये 4 धावा देत 3 विकेट्स कमावल्या. फलंदाजीमध्ये सुद्धा 6 बॉलमध्ये 14 धावा ठोकल्या. तो ठरलाय 1 मॅन आर्मी रोहित घरत, मॅन ऑफ द मॅच विनिंग संघाचा हा स्टार खेळाडू. आणि लुझर टीमचा मॅन ऑफ द मॅच, म्हणजे मी तर म्हणेन की लुझर टीम मॅन ऑफ द मॅचपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स असं म्हणता येईल, तो म्हणजे दर्शन बांदेकर. 13 बॉलमध्ये 39 धावा. चला दोन्ही खेळाडूंनी यायचं आहे. रोहित खरत मॅन ऑफ द मॅच, 2 षटक 4 धावा 3 विकेट आणि 6 बॉलमध्ये 14 धावा ठोकल्या. 1 मॅन आर्मी द ग्रेट ऑलराऊंडर रोहित खरत ठरलाय. तो म्हणजे निशांत 11 मरवाई विंधने दादरपाडा संघाचा संघ खेळाडू, तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर दर्शन बांदेकर लुझर टीम 13 बॉलमध्ये 39 धावा ठोकल्या आणि लाजवाब खेळाय.